नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे. तर मित्रांनो, आज आम्ही चालू नदीला. तर मनीषा पण चाले पा. तर मनीषा चाले लाकडाले. तर नदीला लाकडा वाळायला ते काडाकुड्या. तर त्या गोळा करण्यासाठी तर कसं आहे, तेवढाच लाकडा जर आणले तर स्वयंपाक होते नाही का. तर आपली शेळी पण आहे आणि हेलगी पुढे गेल्यात पा. तर चला आज नदीवरची व्हिडिओ आहे. तर कसं काय नदीवरची व्हिडिओ येणार आहे, तर कंटिन्यू करा मित्रांनो. चला तर जाऊ आपण. पा इकडं कावळ्याची पिल्ला ते आणि ह्या आंबा पण वदळता आला. आता इकडंच थोडंसं आंबा राहिलेत इथंवर कावळ्यात पा गेलं. ढग पार जमा होऊन आलं पण काय पाऊस काय पडं ना आता. नाही पडला ना. इडावर जरास साकात पाडा पाडू का मी जातो वर. हा हा वाकार पिकल्या रे त्या कांदे. पडल्या पडल्या. हा या याडाने पडल्यात. खाली येतच गेलता तिथे दोस्त ना. मस्त गोड आपल्याला आता आंबे संपत आलं. आता मग काय करायचं, जो पिशीमध्ये 7-8 सापडलं ना. बस झालं. आहे का नाही, कसं आहे तंबाखू आणि तालात येते ना, त्यामुळं गोड आहे का. हा ना. तर पा आम्ही वरतून साका पाडल्या ते ताज्या ताज्या मस्तात ना. शेलगे मस्त नादालच ग इकडे है ना. चारा नाही काही पण मग आता शेळीचा पुरा टुमटुमीत पोट भरला का पा. शेळीनं भरपूर साका खाल्या. मनीषा झाली का पाट्या काढून झाले का. हे पा नदीला पाणी सुद्धा राहिला नाही. अरे एवढ्या एवढ्या डोबाण्यात राहिला आहे आणि आखी नदी आटून गेले. तर पाहू शकता तुम्ही पण एवढे डोबाना राहिला. तर पाऊस सुद्धा येईना आणि ढग तर मोकार निघालं. हे पा तर काहीच पाणी राहिला नाही नदीला. तर म्हटलं ना, ह्या डोबाणामध्ये पा किती भरपूर मासे येते. तर पाणी आहे ना फार कमी होऊन गेला आहे आणि मासं असं हुस 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 कर सुटलं ते. तर पहा मित्र की ते टोळ्याच्या टोळ्यात आहे. तर आता पाऊस नाही पडला तर ह्या माशांना जीवदान कसं काय भेटणार नाही का. तर लवकरच्या लवकर पाऊस जर पडला ना तर ह्या माशाला मस्तपैकी जीवदान पण भेटेल आणि मस्तपैकी नदीमध्ये पोहतील. पहा बरं किती पाणी कमी होत आलं आहे. तर हे पहा भरपूर मुरी आहेत, झिंग्या, वळंब्या आणि बऱ्याच चुचण्या अशा प्रकारचे मासे ते आणि चिलापी पण आहेत बरं का. आता हे नवीन मासे येतात आमच्या नदीला त्यामुळं मग. तर पहा बाळोक्यात अशा सणासण सुटत आहेत. तर पहा क्या वाढल्या ते बघितलं का. तर मित्रांनो ह्या पहा बरं. तर काहीच पाणी राहिलं नाही आणि हे पाणी ना म्हटलं ना मोकार तापून जायले. त्यामुळं मग हे मासे आहेत ना जास्त वळवळ करायला लागलं ते आता सध्या. तर त्या पाणी जर तापलं नसतं ना तर मस्तपैकी गारव्याला असते. पण मग आता भरपूर आपल्याकडं ऊन असल्यामुळे मग त्या पाणी पण तापतं आहे ना त्यामुळं. तर नदीला म्हणलं ना त्या पा नदीच्या काठानं चरायला आहे थोडा थोडा कसा आहे. तर आपण शिवण बिवा इकडं चारण्यासाठी आणलं ते. तर पाहू शकता काय मस्तपैकी याठाने नादवलं आणि याठाने गवत पण आहे थोडासा हिरवागार. त्यामुळं मग कसंही नादवलं पाहू शकता. ह्या काय तर काहीच पाणी नाही राहिलं नसलं ह्या.
तर आता लाकडा काढून झाल्यात आणि मनीषाला देतो उचलून. तर मनीषाला पुढं लावतो स्वयंपाकाला आणि मी जातो नंतर जनावरं घेऊन नाही का. तर चला मनीषा चाली स्वयंपाकाला आणि दीदी गेली ती चायच्या भाजीला, त्यामुळं मग दीदीनं चायची भाजी पण भरपूर आणली. तर मनीषा चाले पुढं लाकडं घेऊन आणि दीदी चाले मागं साकाती आंबे म्हणजे दीदीच्या हातात. आणि त्या चालत आता घरी. आता मी जास्तवर स्वयंपाक होईल, मला लवकर भूक लागते ना, 7 वाजता तर भूक लागते. मग 7 वाजता आम्ही जेवायला बसतो. व्हिडिओ कशी झाली नक्की कमेंट कंटिन्यू व्हिडिओ करा. व्हिडिओ आवडला असेल ना लाईक शेअर करा आणि हाय बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी मित्रांनो.